हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे। मी काल नागपंचमीच्या सणासाठी पुरणपोळी बनवली होती। त्यासाठी पुरण कशा पद्धतीने बनवतात त्याची रेसिपी आज मी शेअर करणार आहे। त्यासाठी हरभऱ्याची डाळ अर्धा किलो घेतली व कुकरमध्ये 2-2.5 तांबे पाणी गरम होण्यासाठी ठेवले। पाणी गरम झाल्यानंतर त्यात थोडीशी हळद घालून घेतली। हळदीमुळे पुरणाला छान रंग येतो, असे पांढरट पुरण दिसत नाही, म्हणून थोडीशी हळद शिजतानीच घालायची। नंतर पाण्यामध्ये डाळ टाकून पाणी हलवून कुकरला झाकण लावून घ्यायचे। 3 शिट्ट्यावरती मीडियम गॅसवरती पुरण शिजून घ्यायचे। नंतर 3 शिट्ट्या झाल्यावरती पुरण चाळणीत काढून घ्यायचे व शिजलेली डाळ व येळवणी सेपरेट करून घ्यायचं। त्यासाठी अर्धा किलोसाठी पावशेर गूळ घेतला, हे येळवणी आमटीसाठी होते। नंतर कढईमध्ये पुरण डाळ टाकून शिजलेली त्यात गूळ टाकायचा व सुंठ विलायचीची पावडर टाकायची। पुरण चांगलं परतून घ्यायचे कोरडे होस तर। नंतर खाली पातेले ठेवून वरती चाळण ठेवून पुरण तांब्याने रगडून घ्यायचे। कणिक चांगले तिंबून घ्यायची। तेल मीठ चांगले लावून कणिकेला मऊ करून घ्यायचे, त्याच्यामुळे पोळ्या छान बनतात। अशा प्रकारे उंडा घेऊन कणकेचा छोटा उंडा घ्यायचा, पुरण आपल्याला पाहिजे त्यानुसार भरून घ्यायचं व गोल गरगरीत पोळी लाटून घ्यायची। ही मुलांना खाण्यासाठी पोळी करायची होती, म्हणून मी त्याला साजूक तूप लावलं आहे, नाहीतर आम्ही तेलाच्याच पोळ्या करतो। साजूक तुपातली गरम गरम पोळी खूप छान लागते। खरपूस भाजल्यावरती चवही छान देते। नंतर बाकीच्या सर्व पोळ्या सरसर लाटून घेतल्या। कणिक व पुरण छान झाल्यावर पोळ्या पण अजिबात फुटत नाहीत व मऊसूद होतात। कणिक चांगली 1-1.5 तास अगोदर भिजत ठेवायची, त्याच्यामुळे पोळ्या छान बनतात। ओके, बाय बाय।